घरातलं पाय पुसणं ही घरातल्यांसाठी एक दुर्लक्षित गोष्ट असली ना तरी बाहेरून घरात येणारी जी व्यक्ती असते तिची पहिली नजर सगळ्यात आधी त्यावरच जाते आणि त्यावरून घर किती स्वच्छ टापटीप आहे ह्याचा अंदाज त्या बाहेरच्या माणसाला येत असतो। याशिवाय सगळ्यांचे जे पाय आहेत आधी त्यावरच येणार आणि मग तिथूनच ते घरभर फिरत असणार। त्यामुळे घरातील सगळीच आणि विशेष म्हणजे मुख्य दरवाजाजवळ जी पाय पुसणं आहे ते नेहमी स्वच्छ पाहिजे। पाय पुसणं नेमकं कसं स्वच्छ करायचं यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। येऊयात मुद्द्यावर। सगळ्यात आधी जे रबर बॅक्ड मॅटिंग असतात म्हणजे अशा पद्धतीचे जे पाय पुसणे असतात ना त्याला खालच्या बाजूला रबर लावलेलं असतं जेणेकरून ती घसरू नये आणि वरच्या बाजूला छोटे छोटे रबरी पाईप असतात। अशा मॅटची स्वच्छता थोडी अवघड असते। दर 3 ते 4 दिवसाआड वॅक्यूम क्लीनर वापरून अशा मॅट तुम्ही स्वच्छ करू शकता। महिन्यातून एकदा माइल्ड डिटर्जंट वापरून सुद्धा ती स्वच्छ करावी। हेवी डिटर्जंट इथे वापरू नका। तसंच ही मॅट खूप कडक उन्हात वाळवू नका। जर वॅक्यूम क्लीनर नसेल तर तुम्ही फक्त पाण्यात भिजवून नंतर वाळवलं तरीही चालेल। दुसरं कोयर मॅटिंग बेज किंवा तर ब्राउन या रंगात जे उपलब्ध असणाऱ्या मॅट्स आहेत ना नारळाच्या शेंड्यापासून बनवलेल्या असतात। पाणी शोषून घेण्याची त्यांची क्षमता खूप जास्त असते। अशा मॅट स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करू नका। या मॅट स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला काय करायचं तर सगळ्यात आधी त्यातला कचरा आणि घाण वॅक्यूम क्लीनरच्या मदतीने काढून घ्या। त्यानंतर त्याला ड्राय वॉशिंग करा। ड्राय वॉशिंगसाठी कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण तुम्ही वापरू शकता पण त्यात पाणी तुम्ही ऍड करू नका। हे मिश्रण मॅटवर टाका। 30 मिनिटं तसंच राहू द्या। त्यानंतर पुन्हा एकदा वॅक्यूम क्लीनरचा वापर करून मॅट स्वच्छ करून घ्या। तिसरं कापडी पाय पुसणे। अशा पद्धतीचे जे पाय पुसणे असतात ना स्वच्छ करायला अतिशय सोपे असतात आणि ते आपल्या घरामध्ये इझिली आपल्याला सापडतात। महिन्यातून एकदा ते गरम पाण्यात थोडं बेकिंग सोडा टाकून अर्धा तास भिजत ठेवा। त्यानंतर तुम्ही ते हाताने धुवू शकता किंवा तर मशीन वॉश करू शकता। फक्त खूप आदळापट न करता ब्रश त्यावर न घासता अगदी सौम्य पद्धतीने ते तुम्ही धुवायचंय। पाय पुसणीबाबत काही महत्त्वाच्या टिप्स आहेत तेही जाणून घ्या। खराब झालं नसेल तरीही पाय पुसणं दर 2 वर्षांनी बदला। महिन्यातून एकदा डिप वॉश आणि आठवड्यातून एकदा वॅक्यूम क्लीन जरूर करा। पाय पुसण्यासाठी कधीही हार्ड डिटर्जंट वापरू नका। पाय पुसणं पूर्णपणे वाळल्याशिवाय वापरायला घेऊ नका आणि मगाशी जसं मी सांगितलं की 2 वर्षांनी तुम्ही पाय पुसणं बदलू शकता। तर तुम्हाला जर सोयीस्कर असेल तर मग जितके दरवाजे आहेत त्या प्रत्येक दरवाजाच्या बाहेर जरी एक पाय पुसणं ठेवलं तरी सुद्धा तुमचे पायही स्वच्छ राहतील शिवाय घरही स्वच्छ राहील। तेच सगळे मळलेले पाय सगळीकडे जाणार नाहीत आणि महत्त्वाचं 6 महिने किंवा तर 1 वर्षांनी तुम्ही पाय पुसणं बदलू शकता। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।